भावांनो, आपण निघलो आता शिवपुरांसाठी आस्था गावला. आपण घरून निघतोय आता, तर चला आपण जाऊ. मध्ये दोन म्हटलं ही इतना रेट ना होता, बच्चों में रेट नहीं होता, बड़ों में रे आने चल रे. मी रिंग काढायची. तर भावांनो, आपण आलोय आता प्रसादलय मार्केटला, शिर्डीला आपल्या अनिकेत भावाला भेटायला. तिथून त्याला भेटल्यानंतर आपण जाणार आहे आस्था गावला. महाशिवपुराण कथा चालू होणार आहे तिथे 1 वाजता, तिथे जाणार आहे. तर आपला मित्र तुम्हाला 2 शब्द सांगायला आपल्याविषयी. आपल्या भावाला सपोर्ट करा, फॉलो करा, शेअर मार्केट करा. आपला अनिकेत म्हणतो शेअर करे सोडून शेअर मार्केट करा म्हणतो आपला अनिकेत. पाहिलं ना तुम्ही. तर भावांनो, आपण आलो होतो शिर्डीमध्ये. तर शिर्डीमध्ये एंट्री करताच आपल्याला ही कमान भेटली, शिवमहापुराणची कथा जनसेवा फाउंडेशन. हार्दिक स्वागत. तर चला भावांनो, आपण आता जाऊ आस्था गावला. तर भावांनो, जाता जाता आपल्याला आपले साईबाबा दिसले. तर मग आपण 2 मिनटं थांबून आपण त्यांचे दर्शन घेतले. बघू शकता भावांनो, की बोर्ड लागलेले राहत्यामध्ये, जिकडं तिकडं नुसते बोर्ड लागलेले भावांनो. खूपच बोर्ड लागलेले भावांनो शिवमहापुराण कथाचे. आपले लाडके नेते डॉक्टर सुजाता विखे पाटील यांचा बोर्ड बघा किती छान आहे. भावांनो, आता आपण लगभग रात्रीच्या पुढं आलो आहे. आता जवळजवळ आलोच आपण. तर काय विषय नाही भावांनो, तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये मी पूर्ण आयोजन दाखवणार आहे आपलं शिवमहापुराणचं. तर भावांनो, पूर्ण ब्लॉग नक्की बघा आणि तुमच्या या भावाला सपोर्ट करा भावांनो. कथेचा आनंद देखील घ्या. भाविक बघा सगळे पै चालले महाशिवपुराण कथेला. तर तुम्ही कधी येत आहे भावांनो, तुम्ही पण सगळे या आणि जे येते ते सगळे आपल्या कमेंटमध्ये कमेंट करून जा भावांनो. बघा भावांनो, पार्किंगला इकडे जागा केलेली आहे. हा नगर मनमाड रोड आहे भावांनो. शाळेच्या बस वगैरे सगळे. इथं एक पेट्रोल पंप पण आहे HP चा. आता आपण गाडी तिथं जाती का नाही ते बघू एकदा आपण आधी. बघा भावांनो, रस्त्याने जेवढी गर्दी, ते पण पै येत आहे भाविक. तर तिथं किती गर्दी असेल भावांनो. खूपच भाविक म्हणजे येत आहे नाही का पायी दूरवरून. बघू शकता तुम्ही भावांनो, इथूनच आपल्याला सगळे स्टॉल वगैरे लागायला सुरुवात झाली आहे. आता पार्किंग तर ऑलमोस्ट फुलच झाली भावांनो. बघा भावांनो, भाविक भक्तांचे सर स्वागत करण्यासाठी खूप मोठी कमान लावलेली आहे नगर मनमाड रोडवरती डायरेक्ट. छान आहे कमान. तर चला आता आपण पुढे जाऊ. भावांनो, खूपच भाविक म्हणजे खूप दूरवरून पायी दिसतं आपल्याला. म्हणजे गर्दी तर खूपच असणार आहे. खरंच या म्हणजे शिवमहापुराण याच्या नियोजनाला बघून वाटतंय की खरंच ऐतिहासिक असं शिवमहापुराण होणार आहे हे इथलं आपल्या शिर्डीजवळचं आस्था गाव माथ्यावरलं भावांनो. तर बघू शकता किती मोठं आहे ते. सुस्वागतम शिवमहापुराण. तर भावांनो, जसं की आपण ऐकलं होतं की आपल्याला 12 ज्योतिर्लिंगचं दर्शन पण होणार आहे. तर हार भावांनो, ते खरं आहे सगळं. हे बघू शकता जी मेन कमान आहे तिथं, तर त्या कमानीवरती ना पूर्ण 12 ज्योतिर्लिंगचं आपल्याला दर्शन त्यांनी करून दिलेलं आहे भावांनो. हे बघू शकता तुम्ही, केदारनाथ सगळे भावांनो. इथे तुम्ही प्रत्येक ज्योतिर्लिंगचं दर्शन घेऊ शकता. तर भावांनो, आता आपण इकडनं मध्ये जाणार आहे या प्रवेशद्वाराने. तर चला भावांनो.
तर भावांनो ही झाली आपली पंडालमध्ये एंट्री. तर हा डाव्या बाजूचा पंडाल आहे भावांनो आणि याच्या उजव्या बाजूला अजून 2 पंडाल आहे भावांनो. तर तुम्हाला मेन पंडाल पण दाखवतो मी आणि महाराज पण दाखवतो भावांनो. मेन स्टेज तिकडे आहे भावांनो, तिकडे लोक भावांनो तुम्हाला सांगतो इथं पाऊल पडताच एकदम मन असं प्रसन्न झालंय आपलं. खूपच म्हणजे आनंद वाटतोय आणि पब्लिक पण बघा भावांनो, खूप पब्लिक आहे. हे बघा भावांनो महाराज जे आपले वक्ते आहे. बघू शकता खूपच मोठं और नेगेटिव पर चले जाए. आप लोग नेगेटिव कर सकते हो. शिव के भक्त भगवान शंकर के कर्म आशा के उसने बुलाया तो आप हम सदगुरु साईनाथ बाबा की इस पवित्र धरा पर बैठकर शिव महापुराण की कथा को सुनो. कौन आता देना है, किस तरह से देना है, ये शिव ही का. ब्रह्मा ब्रह्म लोक में, भगवान विष्णु वैकुंठ लोक में, और मेरा देव महादेव मेरा शंकर इस पृथ्वी लोक में, भूलोक में, इस मृत्यु लोक में. पर जितने इस गांव के आसपास में रहते हैं, लोनी के आसपास के, शिरडी के आसपास के क्षेत्र में रहते हैं, वो सब जानते होंगे कि तुम्हारी जिंदगी में तुमने कभी इतनी जलदृष्टि नहीं देखी होगी जो जलदृष्टि इस कथा के पहले देखी होगी. इतना पानी 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 चारों तरफ जलदृष्टि जलदृष्टि. महादेव के आने से पहले गंगा मां में जाकर अपना स्थान समान होते हैं. और मां गंगा वो भूमि पर पहुंच गए. इतना दिमाग बोलो कि कल्याण तुम्हारा. अरे जरा गंगा से दोनों हाथ उठाकर बोलो, बोल बम का नारा है, सारी समस्या का हल श्री शिवाय, श्री शिवाय. हर हर परेशानी नहीं आएगी, समस्या नहीं आएगी, परेशानियां नहीं खड़ी होगी, सब क्योंकि मानव की देह में, मानव का शरीर है, मानव और इस मानव की देह में, मानव के शरीर में ये सब संसार सागर में जब हमारा जन्म होता है तो हमारे
भाग्य में हमारे कर्म में ये सब कुछ लिखा होता है। कल सामने आकर खड़ी होती है और शिव महापुराण की कथा करती है। भगवान का भजन करने वाला, शिव नाम लेने वाला, संकल्प को गुणगान करने वाला, शिव को एक लोटा जल चढ़ाने वाला एक न एक दिन अपनी मंजिल तक इन अटकलों को झेलता झेलता अपनी मंजिल तक पहुंच ही जाता है और मंजिल तक पहुंच गया। मुझे शिव तत्व चाहिए, मुझे शंकर को प्राप्त करना, मुझे शिव की शरणागति में लेना, मुझे शंकर भगवान के पास रहना, मुझे भक्ति ग्रहण करना। कोई संसार का व्यक्ति चाहे तो उसको शिव मिल सकता है, उसको भगवान शंकर मिल सकता है। बस उसका निर्मल भाव और अटूट विश्वास, उसका निर्मल भाव और अटूट विश्वास शिव के करीब में लेता है, शंकर भगवान के करीब में लेता है। मित्रांनो, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एवढे मोठे पंडाल बघितले भावांनो. खरंच खूप आपल्या लाडके नेत्यांनी डॉक्टर सुधाकर विखे पाटील यांनी खूपच मोठं आयोजन केलेलं आहे भावांनो आणि खूपच सुंदर आहे पूर्ण नियोजन. भावांनो, इकडं ते महाशिवपुराण कथा चालू आहे आणि इकडे जे आहे ते भोजन कक्ष आहे भावांनो. आपण कथेचा लाभ घेतलाच आहे तर मग भोजनाचा पण थोडा आस्वाद घेऊ भावांनो, कारण देवाचा प्रसाद आहे भावांनो आणि तो प्रसाद घेतलाच पाहिजे भावांनो. आपण चाललो आता भोजन कक्षाकडे. आता आलोच आहे तर बाबांचा थोडासा प्रसाद पण घेऊन जाऊ आपण भावांनो. भोजन कक्ष खूपच मोठं आहे आणि व्यवस्थाही छान केलेली आहे तिथं. बघू शकता तुम्ही भोजन कक्ष किती छान आहे. इथं सगळे लोक म्हणजे येऊन जसे ज्यांना वाटेल ते येऊन प्रसाद घेऊन जात आहे भावांनो. इथून लाईन आहे मस्त अशी. मसाले भात आणि लापशी आहे. पण आपल्याला आपले जिम ट्रेनर, जिमचे मालक लोकेश सर भेटले इथं, जे की प्रसाद घेत आहे. तर भावांनो, हे शिर्डीतील सुप्रसिद्ध जिम पॉवर झोन जिम, या जिमचे मालक आहे स्वतः. त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट भेटले बाउन्सरचं, तर त्यांचं बाउन्सरचं पण काम आहे भावांनो. सर व्हिडिओ चालू डायरेक्ट. लोकेश सर, लोकेश सर व्हिडिओ काढतोय तुमची. चला भावना आपण मसाले भात आणि भावांनो, जो प्रसाद होता महाशिवपुराण कथेचा तो खरंच खूप टेस्टी होता भावांनो. तर आपला प्रसाद घेऊन झाला, आपण आता चाललो आहे कथेकडं. मग ऐकू आपण कथा.
नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील ही कथा ऐकताय बघा तुम्ही भावांनो. थोड़ा भूख लगा है तो उसको काम में समय लगेगा थोड़ा समय भावांनो हे लोणीतील सुप्रसिद्ध फोटोग्राफर आहे, आपले लाडके नेत्यांचे फोटोग्राफर आहेत. त्यांचं नाव आहे तुषार फुलाटे. बहुत बहुत साधुवाद के साथ में माननीय श्री नामदार राधाकृष्ण विखे पाटिल जी को, श्रीमती शालिनी ताई विखे पाटिल जी को, माननीय श्री डॉक्टर सुजय का लाभ आपने इन क्षेत्रवासियों को श्रवण कराया. हर हर जय श्री राधे. पूर्ण गुरुदेव के बाबा चरणों को नमन करते हुए और आप सभी से भक्तों के चरणों में नमन करते हुए सुंदर आज हम सभी ने प्रथम दिवस की कथा श्रवण करी. जिन भक्तों के नाम मंच से लिए जाएंगे वे अतिथि के मंच पर पधारें. श्रीमती सालनी ताई श्री राधाकृष्ण डी.के. पाटिल जी बड़े ही आभार सम्मान से मंच पर पधारे. श्रीमती सुशीला ताई अण्णा साहेब जी मस्के पाटिल बड़े ही आधार और सम्मान से मंच पर पधारे. श्रीमती रंगामाला जाई विठल राव जी लागे पाटिल बड़े ही आधार और सम्मान से मंच पर पधारे. श्रीमती नीलम ताई अमोल घातक जी पाटिल बड़े ही आधार और सम्मान से मंच पर पधारे. श्रीमती रानी अंजलि कुमारी श्री अमीश कुमार जी बड़े ही आदर और सम्मान से मंच पर पधारे. सुंदर आरती का आनंद हम सभी मिलकर लेंगे. जय जय श्री राधे. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्ते. भोले भज शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव भोले भोले हरि महाशिव हरे दानी दादा ओम हरे 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 कानन चतुरानन पंचानन राधे पंचानन राधे हर सासने गरुड़ा
रस बहाने सारे चतुरे भुजे दस बुनियति सोहे भोले दस बुनियति सोहे तीनों रूप निरखता भुवन जन मोहे बनवाना मुनिमाला रे भोले भोले माला रे पुरानी सारे पुरानी सारे बनवाना रे
हरिः ओम् एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो श्रीदन्तिः प्रचोदयात् हरिः ओम् गणयाम्बिकायै च विद्महे कर्मसिद्ध्यै च धीमहि तन्नो श्रीगौरी प्रचोदयात् हरिः ओम् तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो श्रीरुद्रः प्रचोदयात् सुजसि सुमंगल सुमन लिए भोली भक्ति खड़ी विद्वार पुष्पांजलि अर्पण करो भोलेनाथ करो स्वीकार सांगाय सपरिवाराय सायुधाय सदक्तिकाय सवाहनाय भगवते शांत सदा शिवाय नमो नमः चरणार्पितेषु वेदोक्त मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि कसनाथ भगवान की जय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव बच रहे अपनी चेन पर चलते रहे सगळ्यांना विनंती आहे एकदम हे जे आपण आज तिथे फिरवलेले आहेत आरतीसाठी एखादं व्यवस्थित विजून घ्या पुढेही आज आपल्या कामाने याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे ज्या ज्या पूजाच्या थाली आपण आणलेल्या असतील त्या व्यवस्थित आपल्याला घेऊन जायचं आहे आपल्या दागिन्याची काळजी अवश्य सगळ्यांनी घ्यायची आहे सगळ्यांनी आपल्या दागिन्याची काळजी घ्या आणि तिथून आतमध्ये आला आतूनच बाहेर पडा कृपया करून. हर हर महादेव हर हर महादेव मेरा सभी भक्तों से निवेदन रहेगा कतार गुप्ता में आगे की ओर बढ़ते जाए और कथा पंडाल के अंदर दीपक माचिस अगरबत्ती का प्रयोग बिल्कुल भी ना करें मेरा निवेदन रहेगा दीपक माचिस अगरबत्ती का प्रयोग बिल्कुल भी ना करें अपनी एक बार सभी के मोबाइल इत्यादि सभी समय में संभाल के रखें सभी भक्तों को निवेदन रहेगा किसी भी प्रकार की धक्का धक्की न करें अपनी चेन पर कंप्यूटर मोबाइल इत्यादि सभी समय में संभाल के रखें दूसरों को सहयोग प्रदान करते रहे और जो भी भक्त अपनी स्वराष्ट्रीय मंदिर गौशाला ग्रहवास अन्य क्षेत्र बाबा कबरेश्वर नाले को समर्पित करना चाहते हैं वे भावांनो कथेचा आपण पुरेपूर आनंद घेतलाय भावांनो आणि माझी एक विनंती भावांनो की तुम्ही सगळ्यांनी पण कथेला यावं इथं खूप पॉझिटिव्हिटी आहे एनर्जी आहे भावांनो इथं मन खूप प्रसन्न राहतं भावांनो तर तुम्ही एकदा नक्की येऊन ट्राय करा हे बघा भावांनो खेडेगावातून आलेले दूरवरून आलेले लोक म्हणजे 5 दिवस इथं मुक्कामी राहून पुरेपूर कथेचा आनंद घेणार आहेत भावांनो तुम्हाला पण हेच सांगणं आहे की तुम्ही पण कथेचा आनंद घ्या ॲम्ब्युलन्सची पण सुविधा आहे एमर्जन्सीमध्ये
मित्रांनो, आपण जिथून प्रवेश केला होता तेच प्रवेशद्वार बाहेर पडण्याचं पण देखील आहे. आता सगळे बाहेर जाण्याची जागा भाविक आता कथा ऐकून आता घरी चालले आहेत. काही मुक्कामी पण थांबणार आहेत. गर्दी बघा भावांनो. तर आपण आता बाहेर जाऊ भावांनो. प्रचंड अशी गर्दी. भावांनो, हा जो व्यक्ती आहे तो आपल्याला सांगतोय की कथा ऐकणं किती महत्त्वाचं आहे आणि ती लक्ष देऊन ऐकली पाहिजे भावांनो. भावांनो, आपण हे तांदूळ घेतले. इथून पैसे देऊन तांदूळ घ्यावं लागतात आणि घरच्या धान्यामध्ये टाकावं लागतात. आपण तांदूळ घेतले आता हे घरी जाऊन घरच्या धान्यात मिक्स करायचं. बारा ज्योतिर्लिंगचे दर्शन घ्या करून भावांनो. तर भावांनो, आपण आजचा दिवस पूर्ण इथं थांबलो होतो. तर आपण पूर्ण महाशिवपुराण कथा ऐकली. आता आपण घरी निघतोय भावांनो. 4 वाजले, आता 4:15 झाले भावांनो. प्रसाद वगैरे घेतला आपण. आता घरी जायचं आपल्याला. पूर्ण ब्लॉग बघा भावांनो आणि आनंद घ्या तुम्ही पण महाशिवपुराण कथेचा. खूपच छान पद्धतीने सांगितलेली आहे. धन्यवाद भावांनो. त्यानंतर भावांनो, आपल्याला आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करायची होती राहत्यामध्ये जगताप ऑटो, जे की खूप फेमस गॅरेज आहे. आणि तिथे एक बोर्डवरती सुविचार लिहिलेला होता, धाडस करत राहायचं. जिंकलो तर आनंद, हारलो तर